नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज आपण नवीन कहाणी सुरुवात करत आहे आणि त्या अध्यायाचा पहिला दिवस आपण आजपासून सुरुवात करत आहोत. हळद रुसली कुंकू हसलं असं छानशी कहाणी आपल्याकडे आली आहे. आणि त्या कहाणीची सुरुवात अशी होते. भैरू नाना असतात, ते देवीला कौल लावायला जातात. त्यांना 2 मुली असतात. त्यांची पत्नी यांच्यासोबत ते मंदिरात जातात. देवाला कौल लावत असतात की माझ्या विहिरीला पाणी कधी लागेल, माझ्यावरचं कर्ज कधी फिटेल. आणि देवीकडे तो कौल पोचतच असताना इकडे गावातले खूप मोठी मंडळी येतात आणि त्यांची काही माणसं येतात मंदिर रिकामं करण्यासाठी आणि भाविकांना तिथनं हाकलवून देत असतात. त्यांची एंट्री झाल्या इकडे गावामध्ये सगळ्या मंदिराला रिकामं करण्याची सुरुवात होते. सगळ्यांना इकडे तिकडे हाकलवत असतात. त्यातच भैरू नाना त्यांच्या मुली ह्याही आजूबाजूला सरकून जातात. त्यातली एक छोटीशी मुलगी त्यांच्याकडनं हरवल्या जाते. त्यांच्या लक्षातही येत नाही, कारण गर्दी खूप असते. त्यांना गावात एंट्री होते आढळराव पाटील यांची. त्यांचं गावामध्ये स्वागत केलं जातं. जंगी अशी त्यांची स्वागताची तयारी झालेली असते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी बाईजाबाई म्हणजे सुलोचनाबाई, वजनदार भरदस्त अशा बाईजाबाई, नवऱ्याच्या जाग्यावरती स्वतः खंबीरपणे उभं राहून अख्खा संसार त्यांच्या स्वतःच्या खांद्यावरती पेलतात अशा ह्या बाईजाबाई. त्यांचा रुबाब वेगळा, त्यांचा थाट वेगळा. त्यांच्या एका शब्दाला इतकी किंमत गावात आणि घरातसुद्धा. त्यात त्यांची लहानी जाऊबाई म्हणते, अहो आपला दुष्यंत बाळ किती मोठा झाला आहे, त्याला कडेवर उचलून कशाला घ्यायचं, पायी चालवायला हवं. त्या सांगतात बाईजाबाई की माझ्या मुलाला पायाला चिखल लागलेला आवडत नाही, त्याच्यामुळे त्याला मी उचलून घेते. मला कोणी सांगितलेलं माझ्या मुलाबाबतीत काय करायचं आणि काय नाही मला चालणार नाही, असं म्हणत त्या जाऊबाईंना गप्प बसवतात. इकडे जाऊबाईंचा छोटासा मुलगा बाहेरच रमलेला असतो त्याच्या बाबांसोबत. त्याच्या बाबांना मग भैरू नाना दिसतात. भैरू नानांना पाहिला त्याचे बाबा सावकार असतात. ते पैसे देतात, लोकांना कर्ज देतात आणि मग ते टोमणे मारू लागतात. अरे बापरे, कर्ज तर काय फेडलं नाही, इकडे जत्रेत फिरायला आलं आहे वाटतं मुलींना घेऊन. मग भैरू नाना म्हणतात, देवीला कौल लावायला आलो होतो. मग ते म्हणतात, कधी देणार माझं कर्ज तुम्ही? 4 वर्ष तो उलटून गेली बघता. नाना म्हणतात, लवकरच देईल. लवकर म्हणजे कधी, असं सावकाराने विचारल्यावरती 2-4 महिन्यात. 2 की 4 असं म्हटल्यावर नाना म्हणतात 4. बरं. मग ते सावकार हसू लागतात. तुझ्या बायकोला पाहून आणखी 4 दिवस, एका मुलीला पाहून आणखी 4 दिवस, आणि दुसरी मुलगी कुठे आहे तिला पाहून आणखी 4 दिवस, 4 महिने 12 दिवस देतो तुला. आणि एक मुलगी कुठे गेली, तिला खाऊ घालायला परवडत नाही वाटतं, एकच मुलगी दिसते सोबत. असं म्हटल्या नाना भानावर येतात. आपली एक मुलगी हरवली ह्या गर्दीमध्ये हे त्यांच्या लक्षात येतं आणि मग ते इकडे तिकडे मुलीला शोधण्यासाठी धावपळ सुरू करतात. आणि बिचारी मुलगी, तिला आई बाबा सापडूनही शोधूनही भेटत नसतात. मग ती घाबरते, इकडे तिकडे सैरभैर पळत असते आणि तिला शोधण्यासाठी तिचे आईबाबांचीही तारांबळ उडलेली असते. ते गावभर जत्रेत इकडे तिकडे तिला शोधण्यासाठी हाका मारत फिरत असतात. आई तर रडकुंडीला आलेली असते. त्यातली त्यात मुलीचा पाय सरकतो आणि ती एका डोंगरावरनं खाली पडणार असते. तितक्यात पोचते तिथे कृष्णा, आपल्या ह्या सिरियलची छान हिरोईन. तिचं नाव कृष्णा. आणि कृष्णा मग एकदम फिल्मी स्टाईलमध्ये त्या पूजाला वाचवते. आपल्या पूजेचा जीव वाचला आहे हे पाहून आईच्या जीवात जीव येतो पूजेच्या. मग आई तिला जाते, घट्ट मिठी मारते आणि आईने पाहिलेलं असतं की आपली मुलगी एकदम सुरक्षित आहे. पण भैरू नानांच्या लक्षात येतं की ह्या मुलीने जीव वाचवला. मग त्या मुलीला ते विचारपूस करू लागतात. तेव्हा गावातले लोक सांगतात, ही मुलगी 4 वर्षाची असताना हिला जत्रेत कोणतरी सोडून गेलं. मग ती मुलगी स्वतःच त्या मंदिराच्या गाभाऱ्यात राहते. भैरू नानाला तिच्या उपकाराची परतफेड करायला हवी म्हणून जरा असं घहीवरल्यासारखं होतं. मग ते बायकोला म्हणतात, आपण हिला आपल्या घरी घेऊन जाऊ, तिने आपल्या मुलीचा जीव वाचवला आहे, त्याची परतफेड म्हणून. भैरू नानाची बायको मात्र ह्या गोष्टीला नकार देत असते. कारण आपलेच इतके हाल, आपल्यालाच खायला नाही, दैनंदिन आपली अवस्था, आणि त्यातले त्यात आणखी एक खाणारं तोंड तुम्ही वाढवणार, ही गोष्ट काही त्यांना पटत नसते. त्या नकार देत असतात. खंबीरपणे नानांशी भांडत असतात. पण नाना म्हणतात, नाही, ही मुलगी अनाथ आहे, हिला असं रस्त्यावर सोडणं मला काही पटत नाही, तिने आपल्या पूजेचाही जीव वाचवला आहे, असे नाना बायकोला सांगत असतात. पण बायको नकार देते. नाना
समोर तिचं काही धकलं नाही. नानांनी आता ह्या मुलीला घरी न्यायचं ठरवले. पाहिल्यानंतर ती रागाने, पांढऱ्या पायाची मुलगी माझ्या घरात तुम्ही आणूच नका. आपल्या घराची आधीच एवढी दयनीय अवस्था आहे, तेव्हा पुढे काय होईल म्हणून ती घाबरत असते. पण नाना काही तिचं ऐकायला तयार नसतात, कारण परतफेड ही उपकारांची झालीच पाहिजे. तिला आपण आपल्या घरी स्थान दिलं तर आपली तिच्यावरचे जे उपकार आहे आपल्यावरती तिचे ते फेडल्या जातील. मग नाना कृष्णाला विचारतात, तुझं नाव काय? तेव्हा ती सांगते, सगळेजण मला झिपरी म्हणतात, मला माझं नाव नाही माहिती. मग भैरू नाना म्हणतात, आजपासून तुझं नाव कृष्णा, तू माझ्या घरी चल. असं म्हणत तिला घरी घेऊन येतात. ती म्हणते, माझ्या गोलूला, माझ्या बकरीलाही मी माझ्यासोबतच ठेवल. नाना म्हणतात, हो चालेल, घे तिला पण. आणि मग सुरू होते इथून नवीन कहाणीची सुरुवात. मग शेतामध्ये बाबांसोबत प्रत्येक काम करायचं म्हणून ती बाबांसोबत जात असते. आभाळ आपली बाप आणि धरणी आपली माय, जिथे मी रोवील पाय तिथे मी काढेल सोनं, असं म्हणत बाबांनी शिकवलेली शिकवण ती मनात ठेवून ती त्या रानात काम करू लागते. तिने बाबांसोबत तिथे राबून विहीर खणलेली असते. त्या विहिरीला पाणी लागलेलं असतं. ते सगळे क्षण तिला आठवत असतात. आपल्या बाबांसोबत आपण लहानपणी केलेलं काम. आणि आता इतकी मोठी झाली तरीही बाबांनी सांगितल्याप्रमाणे बाबांची शिकवण ती काही विसरलेली नसते. तिला प्रत्येक क्षण आठवत असतात. जेव्हा 4 महिने उलटून गेल्यानंतर कर्ज फेडण्याची वेळ आली, तेव्हा घरातल्या प्रत्येक गोष्टीला सावकार घेऊन गेला. पाया पडत होते भैरू नाना, पण ते लोक काही केल्या ऐकायला तयार नव्हतात. त्यातले त्यात त्यांनी कृष्णाची गोलूलाही घेऊन गेले. त्यावेळेला कृष्णा खूप रडली. बाबा तिला समजवत असतात, आपण तुझ्यासाठी नवीन आणू, घाबरू नको. आणि ते क्षण तिला प्रत्येक आठवत असतात. आपल्या घराची झालेली अवस्था, बाबांची, आईची, सगळं काही आठवून तिला वाईट वाटत असतं. आणि तेच बळ ती मनात धरून तो नांगर शेतात चालवत असते. शेतात पेरणी करायची, त्याचं सोनं करायचं, एवढंच तिच्या लक्षात. तिला ते क्षणही आठवतात जेव्हा त्यांची धिंड गावभर काढली होती. चपलांचा हार त्यांच्या गळ्यात होता. नानांच्या तोंडाला काळं फासलेलं होतं. आणि ती बाबा बाबा म्हणून त्यांना बिलगून रडत असताना त्या सावकाराने तिला बाजूला खेचून फेकलेलं ते आठवल्यानंतर तिला इतका संताप होतो. आणि त्या संतापात ती आणखी जोरजोरात नांगर हाकू लागते. प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोरनं जात असताना तितक्यात तिची मैत्रीण तिथे येते आणि तिला सांगू लागते, आज तुला बघायला मुलगा येणार आहे. त्यांनी तुझा फोटो पाहिल्याच होकार दिला आहे. पहिल्यांदा असं झालं आहे, त्यांनी तुला न बघताच होकार दिला आहे. आता तुझं लग्न होणार म्हणजे होणार, असं तिची मैत्रीण तिला सांगते. त्यावेळेला ती म्हणते, बघू काय होणार, कसं होतं आहे. पण तिची मैत्रीण म्हणते, नाही, मी तुझं हलगर्जीपणा मी अजिबात सहन करणार नाही. माझं ठरलं आहे, मी तुझं काहीच ऐकणार नाही. तू आत्ताच्या आत्ता घरी चल माझ्यासोबत आणि तयार हो. थोड्याच वेळात ते नवरदेव तुला बघायला येणार आहे. त्यातली तर तिचा मित्र सांगतो, गावामध्ये आज रॅली आहे. आज बाईजाबाईंच्या मुलाचा वाढदिवस, त्याच्यामुळे बाईजाबाई गावात रॅली काढताय. हे कळल्या लगेचच कृष्णा गाडी काढते, गाडीला किक मारते. तिच्यासोबत तिची मैत्रिणीही म्हणते, मी येते थांब, असं म्हणत तिच्यासोबत येते. इकडे गावभर बाईजाबाईची रॅली चालू असते. मुलाचा वाढदिवस असल्या कारणाने ती गावात कपडे वाटप, धान्य वाटप असं काय काय करत असते. प्रत्येक गरजवंताला काही ना काही देत असते. हे सगळं पाहून खरं तर कृष्णाला फार अभिमान वाटतो. बाई असावी तर अशी, एकदम खमकी, अख्खं घर सांभाळते, घरातलं सांभाळून बाहेरचंही पाहते. मला ह्या बाईचा फार आदर्श वाटतो आणि मला ही बाई खूप आवडते. तिचा रुबाबदारपणा, प्रत्येक गोष्टीत तिने दाखवलेली चुणूक, सगळं काही कृष्णाला खरंच एक आयडियल व्यक्ती म्हणून तिला ठेवावं असं वाटत असतं बाईजाबाईला. बाईजाबाईचं ते राहणीमान, तिचं ते वागणं, खरंच रुबाब असावा तर ह्या बाईसारखा, असं म्हणत ती बाईजाबाईचं कौतुक करते. पण तिची मैत्रीण म्हणते, एवढ्यासाठी चाली ना, झालं आता चल घरी, नवरदेव तुला बघायला येईल. इकडे बाईजाबाई वाटप करत असताना लहान मुलं खूप त्रास देतात. तेव्हा एक व्यक्ती त्या मुलांना बाजूला सरकवत असताना त्याचा धक्का बाईजाबाईच्या हाताला लागतो. बाईजाबाईच्या हाताला हात लागल्यावर तो माणूस खूप घाबरतो. पण त्याला ती बाईजाबाई म्हणते, काही काळजी करू नका, मला काही झालेलं नाही. आणि त्याला जायला सांगते आणि स्वतःच्या माणसाला सांगते, ह्या माणसाचा व्यवस्थित कार्यक्रम करायचा, याने मला स्पर्श केला आहे, हे मला काही खपणार नाही. आणि इकडे बाईजाबाई घरी वापस येते. घरीही एखादा सण मोठा साजरा व्हावा ना, तसंच तयारी चालू असते. मोठ्या सणाची, मुलाच्या वाढदिवसाची तयारी, तिला कुठली काही कमी तिला
चालणारच नसते. ती स्वतः जातीने तिथे सगळं काही पाहत असते. कमी झालेलं असताना तिला काही आवडणार नाही एवढं माहीत असतानाही उणंदुणं जर झालं तर तुमची काही खैर नाही अशी ती नोकरांना धमकी देते आणि घरामध्ये तयारी पाहायला जाते. घरात गेल्यानंतर जाऊबाई आणि तिचा मुलगा दोघंजणं घरात बोलत असतात. आज त्या दुष्यंतचा वाढदिवस आहे म्हणून त्याचं किती कौतुक आहे, तुझं कधी कौतुकच केलं जात नाही असं जावाला वाटत असतं. पण तिथे बायजाबाई येते. बायजाबाईला पाहून ती म्हणते, बघा ना आपल्या मुलाचा आज 27वा वाढदिवस आणि तोच घरी नाही आणि आपण त्याचा वाढदिवस करत आहे. त्याचं लग्न करायला हवं, किती वय झालं आहे त्याचं. मग बायजाबाई म्हणते, अच्छा बरं झालं तुम्ही आम्हाला सांगितलं, लग्न तर करायला हवं, बघतो त्याच्या नशिबात मुलगी इथली शहरातली आहे की गावातली. इकडे आपली कृष्णा नवरदेव बघायला येणार म्हणून छान तयार होते. तिची मैत्रीण तिला सांगत असते, तू खूप सुंदर दिसते. तितक्यात मित्र धावत येतो आणि तो सांगतो, सुशा आत्महत्या करत आहे, कोणाचं काही ऐकत नाही, तू चल आणि त्याला सांग. असं ऐकल्या ती तिथून धावत सुटते. आत्महत्या या शब्दाशी तिचं खूप जुनं नातं. बाबा तिला बत्ताशा देतात आणि तू खा इथे, तुला मी आज झोका बांधून देतो, तुला आवडतो ना झोका खेळायला, मी मागच्या झाडाजवळ तुला झोका बांधल आणि तू खूप मोठी हो, खूप समजदार हो आणि तुझ्या आईला कधी सोडू नको, आईची साथ, आईसोबत कायम राहा असं तिच्या बाबांनी तिला सांगितलेलं होतं. आणि ती बत्ताशे खात आनंदाने तिथे बसलेली होती. तिला माहीतच नसतं बाबांनी नक्की झोका कुठे बांधला आहे. इकडे ती धावत जात असते. तिला प्रत्येक क्षण तेव्हा आठवत असतात, झोका कसा बांधलेला बाबांनी स्वतःचा. आत्महत्या करण्यासाठी सुशावर चढलेला, दोरीला गळ्यात तो टाकतो. गावातले लोक, त्याचे घरातली माणसं सगळे त्याला समजवत असतात, असं काही करू नको, थांब. इकडे आपल्या कृष्णाला ते क्षण आठवतात जेव्हा बाबांनी त्यांचा जीव त्या झोक्याच्या दोरीला बांधून केला आणि ते आठवून तिच्या हातापायातला त्राणच निघून जातो. पण पुन्हा सुशाकडे पाहून ती एक धारदार असं चाकू फेकून मारते आणि त्या धारेमुळं दोरी कापल्या जात्या आणि सुशा खाली पडतो. त्याचा जीव वाचतो म्हणून सगळेजण कौतुक करतात. पण ती बाबांचा जीव वाचवू शकली नाही ह्या गोष्टीची खंत तिच्या मनाला येते आणि ती खूप रडत असते. बाबांची आठवण काढून आपल्या बाबांना आपण का वाचवू शकलो नाही ह्या गोष्टीचं तिला फार संताप होत असतो. ती रस्त्याने जात असताना तिला एका गाडीने उडवलेलं असतं आणि दोघंही पडून गोल 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 खाली घसरत आलेले असतात. तेव्हा ती उठून पाहते तर काय, हा तर बायजाबाईचा दुष्यंत, हिरो आपला सिरियलचा. दुष्यंतची आणि कृष्णाची पहिली भेट अशी चिखलात झाली आणि दुष्यंतला चिखल अजिबात आवडत नाही म्हटल्यानंतर ह्या न आवडणाऱ्या पहिल्या भेटीबद्दल दोघांच्या मनात निर्माण झालेला राग, ह्या सगळ्या गोष्टींचं रूपांतर पुढे काय होणार हे पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार. एकमेकांना तू निघ म्हणत एकमेकांशी दुश्मनी करत वाद घालत दोघंजणं बोलतात आणि कृष्णा तिच्या कामात निघून जाते आणि इकडे घरी येऊन दुष्यंत मात्र संताप करत असतो. ह्या गावातला चिखल, या गावाशी मी तर नाळ जोडूच शकणार नाही आई, असं त्याच्या आईला सांगत, मला ह्या गावात तू पुन्हा पुन्हा बोलवतच जाऊ नको असं भांडण करत असतो. आणि त्याचा चिखलाशी असलेली दुश्मनी, न आवडणारी गोष्ट त्याच्या अंगाला कशी चिटकली हे बायजाबाई हुडकणार आणि कृष्णाला आणखी त्रास देणार. इकडे कृष्णाला पाहायला आलेल्या पाहुण्यांसमोर कृष्णाने एक शर्त ठेवली की माझ्या वडिलांच्या शेतात मी राबणार, त्याच्यात जे पीक येणार त्याचे पैसे मी आईलाच देणार, त्यात तुम्ही मला काही अडवायचं नाही. ही अट सांगितल्यानंतर तिचं जमत असलेलं लग्न पुन्हा एकदा मोडतं. नवरदेवाकडचे आलेले आपल्या मागच्या पावली निघून जातात. इकडे वाढदिवस असलेल्या दुष्यंतचा संताप, त्याला पाणी आणतात विहिरीतलं, ते पाहिल्यानंतर तर आणखी बायजाबाईचा संताप होतो. माझ्या मुलाला ह्या असल्या विहिरीतल्या पाण्याने आंघोळ घालणार, त्याच्यासाठी ॲक्वागार्डचं फ्रेश पाणी आणा असं म्हटल्यानंतर नौकर जातात धावत ॲक्वागार्डचं पाणी घेऊन येतात. त्याच ॲक्वाच्या पाण्याने मग बायजाबाई त्यांच्या मुलाला आंघोळ घालते. इकडे लग्न मोडल्याचा संताप हा काहीत केल्या जात नसतो कृष्णाच्या मनातनं. कृष्णा मग विहिरीत उडी टाकते, स्वतःचा दुःख त्या विहिरीतल्या पाण्यात बुडवून टाकते. तिच्या डोळ्यातले अश्रू त्या विहिरीच्या पाण्यात जातात. इकडे दुष्यंतची श्रीमंती इतकी की ॲक्वागार्डच्या पाण्याने तो आंघोळ करतो आणि पुढे जे काही होईल ते पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार. पुढची जी काही कहाणी आहे ती मी तुम्हाला उद्या पुन्हा एकदा सांगणार. चला तर मग चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे हळद रुसली कुंकू
हसलं हे पाहायला आपल्याला सगळ्यांना आवडेल. आपण पुन्हा भेटू. चॅनलला सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.